नमस्कार मित्रांनो आपण कालच्या अनालिसिस मध्ये बोललो होतो की मी तुम्हाला जर मार्केट जर गॅप अप किंवा असं ओपन होईल फ्लॅट मार्केट वरती जायचा प्रयत्न करेल पण फेल होऊन जाईल आणि मार्केट खाली येऊन जर वापस एक झोन बनवेल झोनचा ब्रेकआउट करेल तर तुम्हाला एक चांगला टार्गेट मिळू शकतं. पण तुम्ही पाहू शकता आपला जो झोन आहे नेमकं 415 24,400 आसपासचा जो झोन आहे 24,380चा तो झोनचा ब्रेकआउट प्रॉपर आलाच नाही तर आपल्याला एक चांगला प्रॉपर ट्रेड मिळाला नाही. मित्रांनो मी चंद्रकांत पाटील मागच्या 3 वर्षापासून स्टॉक मार्केटमध्ये ट्रेडिंग आणि इन्व्हेस्टमेंट करतोय. माझा अनुभव तुमच्यासोबत मी या चॅनल सोबत शेअर करत राहतो. चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि जर तुम्हाला ज्या विषयावरती स्टॉक मार्केटचं लर्निंग पाहिजे मला कमेंट करा, मी त्या विषयावरती व्हिडिओ बनवेल. मित्रांनो उद्यासाठी मार्केट कशा प्रकारे परफॉर्म करू शकतं याचा आपण अंदाज घेऊया. उद्या जर मार्केटमध्ये जर फ्लॅट ओपनिंग येत असेल तर फ्लॅट ओपनिंगच्या वेळेस मार्केटला थोडासा आपल्याला त्रास होणार आहे. जर मार्केटमध्ये आपल्याला बेस्ट ट्रेड हवा आहे उद्यासाठी, जर आपल्याला बेस्ट ट्रेड निफ्टीमध्ये हवा आहे तर आपल्याला एक गॅप अप ओपनिंग हवी आहे. गॅप अप ओपनिंग असली म्हणजे काय होणार आहे, जे इथं गॅप ओपनिंग झाली तर बायर्स एक स्ट्रॉंग येईल तर आपल्याला आयडेंटिफाय होणार आहे. आणि 24,400च्या वरती जसं मार्केट सस्टेन करत असेल आपल्याला पहिलं टार्गेट जे मिळणार आहे 24,480 आपल्याला पहिलं टार्गेट मिळणार आहे. हे पहिलं टार्गेट आपण उद्यासाठी एक्सपेक्ट करू शकतो. 480 360चं 24,360चं पहिलं 460 आणि 380 पहिलं टार्गेट आपण एक्सपेक्ट करू शकतो. म्हणजे पहिलं टार्गेट आपण इथपर्यंत 460 आणि 24,480चं पहिलं टार्गेट आपण एक्सपेक्ट करू शकतो. नंतर जर मार्केट इथं सस्टेन करून जर ब्रेकआउट अजून देत असेल तर मार्केट होता 24,680 पर्यंत सुद्धा जाऊ शकतं. पण आपण काय करणार आहे, स्टॉप लॉस ट्रेड करणार आहे, कारण की मंथली एक्सपायरी असल्यामुळे प्रीमियम डीकेचा उद्या इश्यू येऊ शकतो. हे कधी होणार आहे, जर गॅप ओपनिंग झाली तर आपल्याला एक बाईंग साईडचा बेस्ट ट्रेड मिळू शकतो. गॅप ओपनिंग हवी त्यासाठी. जर गॅप अप ओपनिंग नसताना जर फ्लॅट ओपनिंग झाली, फ्लॅट ओपनिंगच्या वेळेस मार्केटला कमीत कमी अर्धा तास सस्टेन केल्यानंतर जर मार्केट वरती जात असेल तिथे एक ट्रेड घ्या पण स्टॉप लॉस शार्प लावा. वरती जाईल मार्केट, वरती जाऊन फेल व्हायचा प्रयत्न करेल म्हणजे तर स्टॉप लॉस लावला म्हणजे तुम्हाला निश्चितपणे स्टॉप लॉसला ट्रेल करायचा प्रयत्न करा, वरती घेऊन जायचा प्रयत्न करा. तिसरी गोष्ट काय होणार, गॅप डाऊन ओपनिंग. गॅप डाऊन ओपनिंग आपल्यासाठी ट्रेलसाठी बेस्ट राहू शकते. जर गॅप डाऊन ओपनिंग झाली तर गॅप डाऊन ओपनिंगच्या वेळेस एखादी हॅमर कॅन्डल बुलिश सिंगल पिन कॅन्डलचा आयडेंटिफाय करा आणि तो हाय क्रॉस केला की आपण एक बाईंग साईडचा ट्रेड घेऊ शकतो आणि मार्केटला 24,380 60 पर्यंत यायचा इथं आपण पाहू शकतो. मार्केट येण्याचा प्रयत्न करू शकतं. आणि एकदम बेस्ट ट्रेड अजून दुसरी गोष्ट एक मी तुम्हाला कंडिशन सांगतो, अशी कंडिशन झाली तर तुम्ही बिंदास ट्रेड करू शकता आणि मीही ट्रेड करणार आहे. जर मार्केट कुठे इथं ओपन झालं, इथं ओपन झालं तर मार्केटने शार्प खाली आल्यानंतर इथं कुठेतरी मी एक बाईंग साईड इथं जर असं सस्टेन केल्यानंतर जर चांगला पॅटर्न बनवत असेल तर मी बाईंग साईडचा ट्रेड घ्यायला प्रिपेअर करेल. पण त्यासाठी प्राइस ऍक्शन हे महत्वाचं आहे. ते मी टेलिग्रामवर अपडेट करेल, टेलिग्रामची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिली. आणि जर असं नव्हतं मार्केट खाली आलं, खाली येऊन जर मला 200च्या खाली जर कुठे दिसू लागलं 224 220च्या खाली प्रॉपर दिसू लागलं तर मी फुट सेटचा सुद्धा प्लॅन करेल. तो प्लॅन चेंज होईल. कधी जर मार्केटमधून शार्प खाली आला तेव्हा प्लॅन चेंज होईल. तुम्हाला बाकी प्लॅन सांगितलेच आहे. सेम आपण बँक निफ्टीला पाहण्याचा प्रयत्न करूया. आणि टेलिग्रामला चॅनलला फॉलो करायला विसरू नका, कारण काही प्लॅन चेंज सुद्धा मार्केटची ओपनिंग चेंजेस सुद्धा मी तिथे अपडेट करून देत असतो. जर इथं पाहायचा प्रयत्न केला बँक निफ्टीमध्ये जर प्रॉपर ट्रेड बनणार नाही, कारण मी बऱ्याच दिवसापासून बँक निफ्टी एकाच जागेवरून होल्ड करत आहे. ते पाहू शकता 5-6 दिवसापासून एकाच ठिकाणी होल्ड करत आहे. कारण मार्केटमध्ये जर एवढं फास्ट मोमेंटम आलं, इथून जर तुम्ही कॅल्क्युलेशन करणार या झोनच्या आसपासून जर एवढं फास्ट मोमेंटम आलेलं आहे, त्या फास्ट मोमेंटम नंतर आपल्या इथं होल्डिंग तर इथं होल्ड करणार जे मार्केट किंवा एक करेक्शन थोडंसं करेक्शन फेस करणारच आहे. उद्यासाठी ट्रेड जर पाहायचा प्रयत्न केला तर मार्केटला 56,500-600 वरती ओपन व्हावं लागेल, म्हणजे कमीत कमी गॅप ओपन व्हावं लागेल. पुढे गॅप व्हावं लागेल तर 55,500-600 वरती गॅप ओपन व्हावं लागेल. जर गॅप ओपन होत असेल तर तुम्ही एक ट्रेड पंच करू शकता आणि मार्केटच्या फ्लोच्या सोबत जाऊ शकतात वरच्या साईडला. वरतून मार्केट पुन्हा फेल व्हायचा प्रयत्न केला तुम्ही स्टॉप लॉस हा फिक्स ठेवा. मित्रांनो नक्कीच तुम्हाला व्हिडिओ आवडला